चला मॅच ऑन होते. हाजुरी या संघाकडून फिल्डिंग सेट झालेली आहे. दोन पंच लोबो सर आणि मनोज बेहरे सर या सामन्यामध्ये तुम्हाला परीक्षण निरीक्षण करताना पाहायला मिळते ऑन फील्ड. तर दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. मी नंबर विनंती करतोय. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या सोबत श्याम 11चे एक्स्ट्रा मेंबर आलेले आहेत. तर हाजुरी आपले एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवून द्या. या बसून घ्या. मॅच ऑन. चला दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. आपण वेळेबद्दल थोडं सतर्क राहा. थोडासा उशीर होतोय. ओके डन. मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये. 5 षटकांचा क्रिकेट आहे. मी जसा उल्लेख केला होता की लो स्कोरिंग बॅटल्स या हाय व्होल्टेजच्या असतात आणि मागच्या सामन्यामध्ये त्याच प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळालं आणि प्रेक्षकांना जो सामना हवा होता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारा तो सामना प्रेक्षकांना त्या दोन्ही संघाने दिला. साई स्पोर्ट्स आणि एका बाजूने आपण पाहिला तर देवपूजक 11ने. तर त्या बॉलिंग मार्कवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन बॅटर्स अकबर आणि रफिक हे दोन बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला अकबर आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण रफिक यांना पाहतोय आणि बॉलिंग मार्कवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आदिल येतील. फर्स्ट ओव्हर आदिलच्या वतीनं. पहिल्याच बॉलवर एक चांगला अटॅक गोलंदाजीचा गुडलेनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पार्ट टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टेक ऑफ होताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न स्क्वेअर अप विकेट पण त्या ठिकाणी कनेक्शन होत नाही. जातोय हा पहिला बॉल डॉट. चांगला स्टार्ट या ठिकाणी गोलंदाज आदिल यांच्या वतीनं मिळतोय हाजुरी क्रिकेट क्लब या संघाला. धावफलक अजूनही सुरू झालेला नाही. स्ट्राईक एंडला अकबर यांना आपण पाहतो. राईट हँडेड स्ट्रॉंग बॅटर. टॅप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा उजवीकडे सरकतोय. बॉलचा पाठलाग करतोय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे एक सिंगल मिळेल आणि आता कुठे धावफलक सुरू झालेला आहे. श्याम 11 कोपरी या संघाचा 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1 झाले. 30 सेकंडच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. सर्कलचं षटक आहे आणि सर्कलमध्ये फलंदाजांना जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज. विलियमसन तू इन आहे. 1 मिनिट रे या मॅचला ये वरती. तुमचा खास स्वागत सन्मान मी करणार आहोत या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दरम्यान धावसंख्या 1 झालेली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 1. लेफ्ट हँडेड बॅटर रफिक स्ट्राईक एंडला. बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत चांगलं षटक ज्याने हाताळलेलं आहे आदिल ओव्हर द विकेट. यावेळेस सरकले उजवीकडे पण त्या गोष्टीचा फायदा नाही झाला. बॉल मधल्या यष्टीवर आदळला. धक्का क्रमांक 1 श्याम 11 कोपरी. किरण तिसऱ्या क्रमांकावर जाताना पाहायला मिळतील. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1 झालाय. या मैदानावर जर आपण पहिल्या सामन्याचा आढावा घेतला तर धावा बनत नाही आणि धावा डिफेंड सुद्धा होत आहेत. तर एक गुणधर्म आहे या मैदानाचा. त्याचमुळे दोन्ही घटकांना फलंदाजी करणारा संघ किंवा गोलंदाजी करणारा संघ दोन्ही घटकांना समान संधी आहे आपली गुणवत्ता सादर करण्याची. हॅलो मनीष सर, ही विकेट सिमेंटची आहे त्यामुळे इथे चेंडू पडल्यावर मला वाटतं स्किट लवकर होतोय. बॅटवर येतो कधी लेट वेग असेल तर तुमच्याकडे चेंडू उसळी घेण्याची पण इथे पद्धत आहे. चेंडू उसळतो सुद्धा. इट्स नॉट इझी टू प्ले. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि त्यातल्या त्यात तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळावं लागते. जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असता तुमच्याकडे त्या आठवणी असायला हव्या. तुमच्याकडे तो सराव असायला हवा आणि तो सराव थोडासा खेळाडूंचा कमी जाणवतोय. पण यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. हीच संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. धावसंख्या 1. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज. बॉल कव्हर पॉइंट लाईन फील्डच्या आतमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल मिळते. एका सिंगल धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम श्याम 11 कोपरी. आपण आज एक गाव एक संघ या फॉर्मॅटचं क्रिकेट पाहतोय. म्हणजे एका परिसराला बिलॉंग करणारा एक संघ आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स कोपरी या संघाने पहिला विजय नोंदवला युवा सेना चषक 2024 मध्ये. आदिल तयार ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आडव्या पडले खेळले. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन नो बॉल आहे. 2 फलंदाज एकाच एंडला म्हणजेच एकाला परतावा लागेल. बघा दैव येते आणि कर्म नेते हेच मैदानात पाहायला मिळालं. फलंदाज होतात बाद या नो बॉलवर धावाचीच्या स्वरूपात.
तर फलंदाज रनआउटवर बाद झालेले आहेत. किरण यांना परतीचा प्रवास करावा लागणार आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक बीमर पद्धतीचा चेंडू हाताळला होता. नो बॉल पंचाच्या वतीनं जाहीर झालेला आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. पण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. चला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील तीच सूचना, वेळेबद्दल सतर्क राहा. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा तीच सूचना आहे की तुम्हाला तयारीत राहायचं आहे. जसा फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्यायचंय. थोडा निराश असेल फलंदाज किरण. जास्त योगदान न देता त्याला परतावं लागते. कॅपेबिलिटी आहे किरणकडे, ती त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. पण धावचीच्या स्वरूपात बाद होणं कुठल्याच फलंदाजाला मान्य नसतं. पण ते बाद झाले. कॉलिंग व्यवस्थित ओळखली नाही आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये तो भुर्दंड तुमच्या संघाला तुमच्या वतीनं भोगावा लागतो. आता फलंदाज या ठिकाणी 2 बाद झालेले आहेत. आमच्यासोबत आमचे स्कोरर मिस्टर वॅलेरियन जॉईन झालेले आहेत. आतापर्यंत आदिलचे 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. पहिले 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 4 बॉल्स. येस, हा पुढचा बॉल आता फ्री हिटचा असेल. म्हणूनच क्रिकेटच्या मैदानात जेव्हा आपण खेळण्यासाठी जातो, प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊन तुम्हाला पाऊल उचलायचं असतं. आणि या ठिकाणी पाऊल चुकलं किरणचं आणि ते परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाले. फ्री हिटचा बॉल. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 3, गडीबाद 2. बॉलिंग मार्कवर आदिल तयार. फुललेनचा बॉल, कव्हर ड्राईव्ह इनटू द गॅप. बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक 2 बॉलचा करतात पाठलाग. तोपर्यंत पाठलाग पूर्ण होतो. 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. तिसरी सती प्रयत्न होत नाहीये. वाईड हाफ वॉली आणि त्यावर खूप चांगली कव्हर ड्राईव्ह आपण पाहिलेली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. 2ची वाढ, 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय पूर्ण. शेवटचा बॉल असलेल्या पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा षटक आहे. आणि पॉवर प्ले मध्ये मागच्या 3 डावांमध्ये गोलंदाजांचीच पॉवर पाहायला मिळालेली आहे. प्रत्येक वेळी फलंदाजांचाच दबदबा असेल असं नाहीये. कधी कधी गोलंदाज देखील मैदान आपल्या नावावर करण्याचा उद्देश मनात बाळगतात. तेच आज पाहायला मिळालं. बॉलर तयार आदिल. यावेळेस बघा ड्राईव्ह करायचा होता. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप असंच पंच दर्शवत आहेत. त्याचमुळे अपील फेटाळलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्याम 11 कोपरी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते 2 गडी बाद 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड, 2 विकेट्स डाऊन आफ्टर 1 ओव्हर. टीम श्याम 11 कोपरी. घेऊन छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि श्याम यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे गणेश परब यांच्याकडून. श्याम यांनी या षटकामध्ये लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारले. तर गणेशजी परब यांच्या वतीनं 5,555 रुपयाचं रोख पारितोषिक श्यामला दिलं जाणार आहे. खूप कमी वेळा इतक्या मोठ्या रकमेची बक्षीस आपण ऐकतो आणि या ठिकाणी श्याम यांच्यासाठी ते प्रोत्साहन आहे गणेशजी परब यांच्याकडून. 5,555 लगातार 3 षटकार या षटकामध्ये श्यामच्या वतीने आले. तर जॉन्टी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड ओव्हरची सुरुवात करताना स्ट्राईक एंडला श्याम आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी श्याम यांची देखील मेहनत आपण पाहिलेली आहे. आवश्यकता आहे. मनुष्यबळ खूप चांगलं आहे सन्माननीय सिद्धू अभंगे यांच्याकडे. त्याचमुळे प्रत्येक वेळी तरुणांच्या गळ्यातलं ताईत असलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतो. स्ट्रोकसाठी जागा ऍडजस्ट केली. पहिल्याच बॉलवर कडक प्रहार. बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेनं. पण शेवटच्या टप्प्यावर काय सुंदर झेल टिपला आणि श्याम यांचा या डावातला प्रवास संपला. फलंदाज बाद. श्यामचं निघालं काम. विकेट डाऊन.
थोडंसं एक डिसएडव्हान्टेज आहे फलंदाजासाठी. त्याचमुळे एक्स्ट्रा फोर्सने तुम्हाला खेळावं लागेल, कारण आपण पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावात सुद्धा तितके षटकार आले नाही आहेत. म्हणूनच आता कुठलं तरी वेगळं गणित जुळवावं लागेल फलंदाजांना की या मैदानावर खेळताना नक्की फायदा आपल्या संघाचा कसा होऊ शकेल. धावसंख्या 5 गडी बाद 3. आडव्या बॅटीने खेळायचा, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि तिन्ही स्टम्प्स मोकळ्या ठेवून ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले होते. हा स्ट्रोक खेळण्यासाठी आडव्या बॅटीने पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला टार्गेट करायचं होतं फलंदाजाला, पण त्यांचं ते मोठा स्ट्रोक खेळण्याचं स्वप्नच राहिलेलं आहे. जॉन्टी यांची या षटकाची दमदार सुरुवात, पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, त्यानंतर डॉट आला. खूप चांगला बॉलिंग पाथ त्यांनी मेंटेन केलेला आहे. टप्प्यावर खूप चांगलं नियंत्रण त्यांचं पाहायला मिळते. फलंदाज प्रयत्न करतायत पण प्रयत्नांना धावांची जोड मिळत नाहीये. प्रणव नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. राईज बघा काय होतोय, जसा बंटी सरांनी उल्लेख केला, कॉन्क्रीटची विकेट आहे आणि त्याचमुळे टणक सरफेसवर जेव्हा बॉल लँड होतो बॉलला नॅचरली एक बाउन्स मिळतो आणि त्याच गोष्टीचा आढावा घेताना जॉन्टी यांनी या षटकावर आपली वचक दाखवलेली आहे. पहिल्या 3 चेंडूवर धावा मिळत नाहीयेत श्याम 11 या संघाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 गडी बाद 3. वेळीच स्वतःला सावरून खेळावं लागणार आहे फलंदाज प्रणवला. रिपिटेशन ऑफस्टमच्या बाहेरचे चेंडू ठेवले जात आहेत आणि त्याच बॉलवर आडव्या बॅटीने खेळताना मार्जिन कमी होते, कारण बॅटचा फेस तुम्ही मिड विकेट आणि स्क्वेअर लाईनला क्लोज करता तेव्हा 50% चान्सेस असतात बॉल आणि बॅटच्या कनेक्शनचं, आणि त्याचमुळे तेच या षटकात पाहायला मिळालंय. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला आडव्या बॅटीने लपेटण्याचा प्रयत्न होतोय पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं काय होत नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स पाहायला मिळतात, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेले, ज्यामध्ये 1 विकेट 3 डॉट्स. 5वा बॉल या षटकातला क्रॉस बॅटेड, मैदानाच्या समतल खेळलेला क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला अवेलेबल होते. मिड विकेट कडे पोहोचले तोपर्यंत या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या षटकातल्या या पहिल्या 2 धावा आपण पाहतो. धावसंख्या झालेली आहे 7 धावा 3 गडी बाद, 7 रन्स 3 विकेट्स डाऊन. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्लेच्या षटकाचा आणि आतापर्यंत पॉवर फक्त बॉलरशीच पाहायला मिळालेली आहे या डावात सुद्धा. पहिलं षटक आपण पाहिलं आदिल यांचं, त्यानंतर आता जॉन्टी यांचं. परत टाकावा लागेल हा बॉल, पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा. मग या अगोदर लोबोसर स्कोररच्या भूमिकेत आपण पाहिले होते पहिल्या सामन्यामध्ये. लगेचच ड्रेस चेंज आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग एंडला आपण पाहतोय मनोज बेहरे सर, आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. एक चांगलं पॅनल आहे ठाण्यामध्ये, नेहमीच या पंचांची चर्चा होते कारण अनुभव आहे, अभ्यास आहे या सर्व पंचांकडे. मोकाशी सर, पाटील सर, बेहरे सर आणि लोबो सर. ड्राईव्ह केला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे इनफिल्डच्या आतमध्ये, थोडेसे मागे सरकतायत बॉल कॅरी करण्यासाठी आणि त्याच संधीचा फायदा उचलताना एका धावेला 2 धावात बदललेल्या जी प्रायोरिटी आहे संघाची धावा बनवण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये धावाधाव करावा लागेल आणि तेच करताना 2 फलंदाज आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 8 धावा, 10 धावा माफ करा, 10 रन्स ऑन बोर्ड. पाणी पाठवून देवे, या षटकानंतर पाणी पाठवायचंय तर यस यानंतर पाणी पाठवायचंय प्लीज. पाणी घेऊन कमिटी मेंबर्स जातील, लक्षात घ्या. धावसंख्या 10 झाली आहे, 10 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, तर पाणी पाठवून द्यायचंय. या स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आदिल आलेले आहेत. आदिल यांनी पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात मिळवून दिली होती आणि म्हणतात ना की वेल बिगन इज हाफ डन, आणि त्याच सुरुवातीला सातत्य दिलं ते म्हणजेच जॉन्टीने, आणि जॉन्टीने पहिले 4 चेंडू अप्रतिम दर्जाचे हाताळले. बॉलिंग ट्रॅकवर आदिल तयार. चला या षटकांना पाणी पाठवून द्या कारण वेळ आपण वाचवूया. चला आदिल तयारी त्या पंचांच्या डावीकडून आदिल तयार आहेत आणि आतापर्यंत हाजूर 11 या संघाकडून चांगलंच गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या 2 गोलंदाजांनी दाखवलेलं आहे. एका स्पर्धेत खेळताना आपण 100% योगदान द्यायचं हाच कल प्रत्येकाचा असतो. फोर्स करायचा होता, बॉल अनपेक्षित खाली राहिलेला आहे. कॉन्क्रीटची विकेट आहे आणि खूप कमी वेळा इतका लो चेंडू आपण पाहतो, टप्पा पडल्यानंतर तितकी उंची मिळत नाही चेंडूला, जातोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावर. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ झालाय आणि या पहिल्या डावाच्या 13 चेंडूंमध्ये फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत नाहीये. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. आदिल पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करतात, 2 विकेट्स त्यांच्या खात्यात गेल्या. फुल टॉस बॉल ऑन साइड, आडव्या बॅटने केला प्रहार, बॉलला पाठवत थेट डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन षटकार.
खूप वेळ लागला हा षटकार येण्यासाठी, पण ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता फलंदाज अकबर यांच्या बॅटमधून तो फुल टॉस बॉलवर कडक प्रहार पाहायला मिळाला आणि या मैदानावर आता अकबर यांचं खेळपट्टीवर थांबणं आवश्यक होऊन बसलेलं आहे श्याम 11 कोपरी या संघासाठी, कारण त्यांच्या वतीने तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा मिळतोय. टीम श्याम 11 ला धावसंख्या पोहोचते आता 3 गडी बाद 16 धावा, 16 रन्स ऑन बॉल, लॉस ऑफ 3 विकेट्स. एक सक्सेसफुल बॉलरच्या विरोधात अकबर यांनी आता हात खोलण्याची केली सुरुवात. हो, यावेळी सफल झाले. अपील त्या ठिकाणी खूप मोठी पाहायला मिळाले पंचांच्या वतीने. त्या ठिकाणी लेग बायची धाव, बॉलने थोडासा बाउन्स घेतला होता आणि त्याच उंचीचा दाखला पंचांनी घेतला. वेगवेगळ्या गोष्टी असतात जेव्हा तुम्ही LBW ची अपील करता, तर तुम्हाला तर वाटतंच की फलंदाज बादच आहेत, पण पंच प्रत्येक गोष्टींची शहानिशा करतात. पिचिंग आहे, इम्पॅक्ट आहे, स्टंप हिटिंग बॉल, परत बॅट आणि बॉल इन्व्हॉल्व आहे का, या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. फुल टॉस, लेग स्टंपच्या बाहेरचा, विकेट किपर चुकले, धावा मिळतील एक्स्ट्राच्या. एक धाव तो पळून पूर्ण केले, दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केलेली आहे आणि या 3 धावा वाईडच्या मिळणार आहे. 3 धावांचा बोनस मिळतोय टीम श्याम 11 कोपरीला. जास्त काही न करता मोफतच्या धावा मिळू लागलेल्या आहेत, ज्या आदिलने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये विपरीत कामगिरी करतात. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळपास 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि लेग बाईकची धाव त्यांच्या खात्यात जाणार नाही, पण प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात ती धाव जाते. धावसंख्या 20. शॉर्ट ऑफ लाईन होता, ऑन साइडला आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर होता. पुन्हा एकदा बॉलला बाउन्स मिळत नाहीये आणि त्याचमुळे पंचांकडे अपील झाली आणि अपील स्वीकारली गेलेली आहे आणि परतीचा प्रवास करणारा फलंदाज धक्का क्रमांक बसतोय 3रा टीम श्याम 11 ला. हवी आणि त्याचमुळे काही रिस्ट्रिक्शन आहे. ते रिस्ट्रिक्शन जर तुम्ही विसरलात तर तो भुर्दंड तुमच्यासोबत तुमच्या संघाला बसतो. एक चांगली पार्टनरशिप बनत होती या दोन फलंदाजांची, अकबर आणि प्रणवची, पण आता प्रणव यांना परतीचा प्रवास करावा लागतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. शुभम येत आहेत. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर, धावसंख्या 4 गडी बाद 20 धावा. आतापर्यंत 3ऱ्या षटकातले 4 चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत आणि आदिल यांनी गमावलेला आत्मविश्वास गमावलेला आहे. म्हणतात ना की जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी आणि ती क्षमता आता आदिल यांची पाहायला मिळते. प्रचंड दबाव आहे, मैदानाच्या आतमधलं वातावरण उष्ण आहे आणि तरी देखील या उष्ण वातावरणामध्ये थंड डोक्याने कामगिरी आदिल यांची पाहायला मिळते. पण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम यांचा माइंडसेट काय सांगतोय ते पाहणं देखील तितकंच रोचक ठरणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर, स्ट्राईक एंडला शुभम, बॉलिंग ट्रॅकवर आदिल तयार. धावसंख्या 20, 4 गडी बाद. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, अँगल खूप चांगला मेंटेन केलाय. कॉर्नर ऑफ द क्रीज, बॉलिंग ऍक्शन आदिल यांची. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला. विकेट किपर खूप चांगली कामगिरी करतायत हाजुरी 11 या संघाकडून, जी खूप महत्वाची बाब आहे. यष्ट्यांच्या मागे अचूक प्रोटेक्शन असायला हवं, तेच काम असतं विकेट किपरचं आणि आतापर्यंत चांगलं निभावतायत. लास्ट बॉल असेल 3ऱ्या षटकातला. स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहेत शुभम. धावसंख्या 20, 4 गडी बाद. फुल लेनचा बॉल, ड्राईव्ह केला, बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवला जाणार नाहीये, कारण अजूनही यानंतर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्याचमुळे एक सिंगल फक्त पूर्ण झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे श्याम 11 कोपरी या संघाची 4 गडी बाद 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. घेऊया छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आपण आता गेलो, लगेच आलो. आपण पाहताय युवा सेना चषक 2024.
टीम मेंबर आज प्रथम आणि सूचना आम्ही देतोय. हॅलो, हे बघा, पहिली सूचना देणं कर्तव्य होतं. आपला 12वा खेळाडू काही लागलं, बॅट बदलायची असेल, पाणी पाहिजे असेल, कुठली गोष्ट पाहिजे असेल, तर ही सीमारेषा जी आहे ना, ती सीमारेषा लक्ष्मण रेखा मानली जाते. पंचांच्या परवानगीशिवाय तुम्ही पाऊल जरी आत टाकलं तरी तुम्हाला दंडित केलं जाईल. धावांचा दंड 2 धावांचा. आता तर ठीक आहे, पहिली सूचना होती 2 धावांचा दंड आकारला जाईल आणि दंड लागलाय टीमला. फिल्डिंग युनिट, तुम्ही अनावधाने म्हणा, दुर्लक्ष केल्यामुळे म्हणा, जी घटना घडली त्याचा 2 धावांचा भुर्दंड. आपण डाव संपल्यानंतर त्या 2 धावा ऍड करूया. चला लक्षात घ्या सचिनजी, टेनिस क्रिकेट रुटीन 2 धावांची पेनल्टी डाव संपल्यानंतर आपण ऍड ऑन करूया. चला बघा, लक्षात घ्या, ही एक भव्य स्पर्धा आहे, त्याचमुळे नियमांच्या अंतर्गत तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. लक्षात घ्या, नियम हे पुस्तकात ठेवायचे नसतात, अंमलात आणायचे असतात. त्याचमुळे दोन्ही कॅप्टन्सनी सूचना दिली होती, त्याचमुळे या गोष्टीकडे आपण लक्ष घालायचंय. लवकर करा मित्रांनो, यू टेक अ लॉंग टाइम. वेळेचं बंधन आहे, त्या बंधनातच तुम्हाला 5 षटकारांचा निर्धारित कोटा पुरा करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावणे असो, गोलंदाज बदल असो, प्लीज स्पीड अप. हसनैन नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ओव्हर द विकेट, काय बाउन्सर आहे, हुक केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन लेगला मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी, पण तो चेस पूर्ण नाही होणार. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार. 4 धावा मिळतील टीम शाम 11 कोपरीला. चौकार. मागच्या सामना जो होता 32 धावांचं लक्ष ठेवलं होतं, आता त्या पलीकडे कुठेतरी पोहोचतोय शाम 11 कोपरी या संघ. कारण यानंतर अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता अति सक्रिय फलंदाजी शुभम आणि एका बाजूने अकबर यांची पाहायला मिळते. अकबर यांच्या वतीनं एकमेव षटकार या डावातला आपण पाहिला आणि आता 2 चौकार शुभमच्या बॅटवरून आलेले आहेत. तर एक चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची आपण पाहतोय 5व्या विकेटसाठी. धावसंख्या पुढे सरकत चाललेली आहे, 29 वर पोहोचले. हसनैन फुल टॉस बॉल, आडव्या बॅटीनं केलाय प्रहार. बॉलला मिड विकेट झोन मध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. एक सिंगल मेल स्ट्राईक रोटेट होते. चांगला थ्रो बॅटिंग एंडला. एका सिंगल धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. वारंवार यॉर्कर लेनचा चेंडू हाताळण्याची गरज आहे का? यॉर्करच प्रायोरिटी आहे का? यॉर्करच कंपल्शन आहे का? तर तुमच्याकडे अॅक्युरसी नसली तर यॉर्कर लेन बॉल मध्ये किंवा फुल टॉस बॉल मध्ये परावर्तित होऊ शकतो आणि तेच पाहायला मिळालं. बॅक टू बॅक फुल टॉस चेंडू हाताळले जात आहेत गोलंदाज हसनैन यांच्या वतीनं. त्यामुळे तो फायदा होतोय शाम 11 या संघाचा. पुन्हा एकदा लो फुल टॉस ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला.
नो बॉल आहे. दरम्यान बोनस तर मिळणार आहे, पण या ठिकाणी बघा कॉलिंग तर व्यवस्थित जुळली नव्हती आणि थ्रो सुद्धा व्यवस्थित झाला नाही. त्याचमुळे या 3 धावा बोनसच्या मिळणार आहेत आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो. सर्व काय आता श्याम 11 कोपरी या संघाच्या पक्षात जाताना पाहायला मिळते. 3च्या वाढीन धावसंख्येत सर्कल नो. ओके, माफ करा. स्क्वेअर लेग आणि सर्कल नो. फील्ड प्रोटेक्शन, फील्ड रिस्ट्रिक्शन जे असतंय ऑन साइडला, त्या रिस्ट्रिक्शनला कुठेतरी भेदलेलं आहे आणि त्याचमुळे पंचांचं अचूक लक्ष मनोज बेरे सर त्या ठिकाणी लगेच ते सूचित करतायत आणि या ठिकाणी बघा भुर्दंड बसतोय हाजुरी 11ला. म्हणून मी तुम्हाला उल्लेख तोच केला की क्रिकेटचे बेसिक नियम तुम्हाला लक्षात घेऊन क्रिकेट खेळायचं असते. नाही लक्ष दिलं तर भुर्दंड बसेल. धावसंख्या 33. फ्री हिटचा बॉल. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळले. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, जास्त नुकसान झालं नसतं पण धावा काहीतरी मिळतील. 1 मिळाले, दुसरी सुद्धा मिळते. थ्रो बॅटिंग एंडला आरामात सावकाश 1 शॉट. आता बघा 1 धाव कमी मोजली जाणार आहे कारण पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ब्रश झाली नाहीये फलंदाज अकबरची. त्याचमुळे एक सिंगल फक्त मिळेल. धावसंख्या पोहोचते 34 वर. मेहनत केली पण वाया गेली. 34 रन्स ऑन बोर्ड. सचिन मुंडे आणि त्यांची पूर्ण टीम टेनिस क्रिकेट साठी खूप चांगल्या पद्धतीनं कित्येक वर्षांपासून काम करतायत. या स्पर्धेसाठी त्यांची सेवा ते देत आहेत. युट्यूब टेलिकास्टिंग टीम. यावेळेस बघा फोर्स केला बॉलला. वॉट अ स्ट्रोक ऑन दी राईज आउट ऑफ पार्क. षटकार, सिक्सर. नो डिस्कशन अलाउड. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 40 झाले श्याम 11 कोपरी संघाची आणि अचानकपणे आता धावसंख्येला वेग मिळतो. हिरवा कंदील लागलेला आहे, ग्रीन सिग्नल लागलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 11 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. म्हणजे सर्वात महागड षटक हे 4थं राहिलेलं आहे. जाहिद नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते 5व्या क्रमांकासाठी. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकावर संधी आहे पुनरागमन करण्याची. आता नाही करणार तर कधी करणार, कारण नॉकआउट स्टेज आहे आणि नॉकआउट स्टेज मध्ये तुम्हाला प्रत्येक सामना जिंकून पुढची चाल करायची असते आणि त्याचमुळे जाहीर यांच्या वतीनं आता हे शेवटचे 7 चेंडू चांगल्या दर्जाचे हाताळले गेले. ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल, जास्तीत जास्त विकेट्स कशा येतील त्याकडे फोकस जर जायचं राहिला तर हाजुरी 11ला पुढच्या डावामध्ये ती ऊर्जा मिळणार आहे फलंदाजी करताना. पण पाहूया या ठिकाणी दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. तर शुभम आणि अकबर यांची चांगली पार्टनरशिप मागच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजाने पूर्णपणे मनसोक्त फलंदाजीचा आनंद घेतलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळेल का? लास्ट षटक हाताळण्यासाठी जाईद बॉलिंग ट्रॅकवर तयार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला एक सिंगल होते. पूर्ण क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचा. थ्रो थोडासा वाईडिश पण मॅनेजेबल. एक सिंगल मिळेल. धावसंख्या पोहोचते 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. विकेट फॅक्टर कधी कधी लक्षात घ्यावा लागतो, पण मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये जेव्हा तुमच्या फलंदाजांच्या मध्ये धावा मिळतात तर त्या धावा देखील तितक्याच लक्षात घेण्यासारख्या आहेत. श्रॉप लाईन ऑन साइडला खेचलाय हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. डीप मिड विकेटला आरामात बॉलवर पोहोचतायत. थ्रो करतील बॉलिंग एंडला. नाव दिस इज आयडियल थ्रो, ज्यामध्ये जास्त फोर्स नव्हता पण प्रॉपर स्टंपवर तो बॉल थ्रो केलेला आहे क्षेत्ररक्षकाने. एक सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते आता 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शुभम चांगलाच खेळ करतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले स्ट्रोक त्यांचे पाहायला मिळाले. इन फ्रंट ऑफ द विकेट स्क्वेअर त्यांचे चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. क्रॉस बॅटेड खूप चांगले स्ट्रोक त्यांच्या वतीने पाहायला मिळाले. आपण फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत, म्हणजेच यापुढचा सामना असणार आहे साई स्पोर्ट्स विरुद्ध या सामन्यातील विजेता संघ. लक्षात घ्या आणि तो सामना 4 षटकांचा असेल याची देखील दखल कॅप्टनने घ्यायची आहे. जायद अराउंड विकेट. यावेळेस थोडा बॉल खाली राहिला होता. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचेल तो पण एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅटिंग एंडला थ्रो आणि त्याचमुळे बघा शुभम तारतम्य ठेवतोय. क्रिकेटचा खेळ कसा खेळायला हवा, आपण आपल्या फलंदाजाला स्ट्राईकवर कसं आणायचं आहे त्याचं तंत्र आता या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला अवगत करायचं असतं आणि तेच शुभमने केलं. वाट पाहिली थ्रोची, त्यानंतर अकबरला येऊ दिलं आणि त्यानंतर त्यांनी पॉपिंग क्रीज सोडली. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. तुमच्याकडे वेगवेगळ्या योजना असायला हव्यात आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कमी वेळ असतो, पण योग्य त्या पद्धतीने ती योजना तुम्ही
पूर्णत्वास आणायची असेल तेच पाहायला मिळालं शुभमच्या वतीनं. धावसंख्या 4 गडी बाद 45 झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. अँगल खूप चांगला मेंटेन केलाय. बाउन्स खूप चांगला त्याने चेंडूला दिलाय. त्याचमुळे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाज अकबरचा, पण येतोय हा डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या झालेली आहे 45 धावा 4 गडी बाद 45 रन्स. पुन्हा एकदा बॉलला अनपेक्षित उसळी मिळालेली. टप्पा पडल्यानंतर बॉलला केलंय हुक. धावांची पूर्ण केले भूक आणि बॉल येते लॉंग लेग सीमारेषा पार आणि होतोय या डावाचा शेवट दमदार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 49 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 30 चेंडू 50 ची गरज. 30 बॉल्स आणि त्यात 2 धावा वाढणार आहेत. 30 चेंडू 52 ची गरज असणार आहे. 30 बॉल्स अँड 52 रन्स रिक्वायर्ड टू विन हाजुरी क्रिकेट क्लब. हॅलो. चला आपण समालोचन कक्षामध्ये करूया. बदल पुन्हा एकदा ऐकूया सेकंड इनिंग मध्ये आवाज बंटी देसाई सरांचा. थँक्यू. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन टेनिस.in. आपण पाहताय युवा सेना चषक 2024. थँक्यू मनीष सर. चला डगआउट आपण राईट साईड वापरायचा आहे. डगआउट राईट साईड. बॅटिंग युनिट आपण आता उजव्या बाजूला स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या डगआउटचा वापर करायचा आहे. डाव्या बाजूला जो डगआउट आहे तो आपण माननीय क्रीडारसिकांसाठी आहे. राईट साईडचा डगआउट आपण आपल्यासाठी ठेवलाय खेळाडूंसाठी. प्लीज प्रेक्षकांनी जरा डगआउट खाली करावा. प्रेक्षक जे बसले डगआउट मध्ये त्यांनी खेळाडूंसाठी तो डगआउट मोकळा करावा. फार सुंदर वातावरण. क्रिकेटचा महाराष्ट्र संग्राम युवा सेना चषक 2024चं एक दैत्यवान आयोजन. पण यामध्ये संगीत सुद्धा सुंदर आहे. ऐकूया आपण पुन्हा एकदा डीजेंचं मधुर सुगम संगीत.
आपली स्वतःची एक वेगळी छाप सोडली. सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सहकार्याने ही केलेली वाटचाल आणि हा युवा सेना चषकचं हे आयोजन डॉक्टर APJ अब्दुल कलाम गार्डन या मोकळ्या मैदानामध्ये आज सुंदर वातावरण आहे. हालाकी सुंदर हा शब्द तेव्हाच बोलला जाईल तो गरम खूप आहे. 32 डिग्री ते आता बघा 33 डिग्री सेल्सिअस तापमान झालंय. या प्रकरणामध्ये उसासे टाकले जातात. पंचांचा इशारा. हे बघा ज्यांना प्राइस द्यायचे त्यांनी पहिले जमा करावा. पहिले रोख जमा, हा, नंतर आमच्या मुखातून आपलं नाव निघेल. नो जीपे अलाउ. पहिले जमा. इकडे बाबा शेअर मार्केट पडलं तिकडे आपलं काय. चला मी तर बिलकुल ऐकत नाही. हा ओके, एनिथिंग यू वॉन्ट टू पे बिफोर कमिटमेंट. हा चांगला फटका लेग साइडला खेळतोय. एक धाव निश्चित मिळते. शॉर्ट ऑन पूल, थोडं नटराज साईड शॉट, थोडं आखूट टप्प्यात चेंडू होता त्यामुळे बॅटवर बॉल बरोबर आला. दरम्यान पहिल्या चेंडूवर धाव घेतली आहे. 52 धावांमध्ये 2 धावांचा दंडही लागला. नियम आणि अटी ह्या कागदावर नसाव्या, त्या प्रखरपणे अंमलबजावणी केली जावी मैदानात. हे चषक मोठा, नियम आणि अटी अशा वेगळ्या आहेत, पण त्याचं पालनही तेवढंच केलं जाते. दरम्यान रफिक लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा. थोडा उसळी घेणारा चेंडू बॅकफुटला येतोय. टाइम चांगला करतोय. प्लेसमेंट चांगली आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. फटक्यात होतो वजन. शॉट ऑफ लेन बॅकफुटला जाऊन वळवलंय चेंडूला. शॉट ऑन फुल जॅम. प्लेसमेंट चांगली आहे. चेंडू थांबणार नाही. जाईल सीमारेखा पार. या षटकातील होतो दुसरा खणखणीत चौकार. थँक्यू. गोलंदाज आपटी बारचा उपयोग करतोय. छोटी गेंद खोटी गेंद ये कहना पड़ता है हमेशा. अगर आपने छोटी गेंद डाली तो आपको वो समाचार जरूर लेंगे. उसी तरीके से बल्लेबाज को मौका मिला था बैकफुट पे जाके आसानी के साथ क्रीज के गहराई का भी वापर देखने भी मिला. यहाँ पर आसानी के साथ गेंद को पुल करने में कामयाब. स्कोर को आगे बढ़ाया. स्कोर दर्शाता हुआ 10 रन. अच्छी शुरुआत मिली है. बल्लेबाज गेंद को देखकर परख कर खेलते हुए, हालांकि उतनी खासी प्रभावी गेंदबाजी भी नहीं हुई है रफीक द्वारा. राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन. दाएं बाएं हाथ के बल्लेबाज मैदान में है. लेफ्ट आर्म बॉलर वंस अगेन फ्रॉम द कमेंट्री बॉक्स एंड. इस बीच यॉर्कर गेंद बल्ले के जड़ से खोला. बहुत अच्छी गेंद थी. ब्लॉक होल में डालने की कोशिश. अच्छी वापसी करने देखने मिली. अब गेंदबाज द्वारा मिशन करते देखने मिले. बल्ले के जड़ से खेला हुआ स्ट्रोक खोद कर निकाला गेंद को मिड ऑफ के क्षेत्र में सर्कल के अंदर.
1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, 1 रन से संतुष्ट। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना कोई विकेट खोए। हर ओवर में कम से कम 11, 11.5 रन तो चाहिए आपको। पीछा बहुत अच्छा करते नजर आए इस बार बल्लेबाज, दोनों सलामी जोड़ी 11 रन की बहुत ही अच्छी पार्टनरशिप। इस बीच गेंद, इस बार अच्छी गेंद, लेफ्ट हैंडर गेंदबाज है, टप्पा खा के गेंद बाहर निकली। बल्लेबाज पैरों को बिल्कुल हलचल नहीं, फुटवर्क यहां पर बिल्कुल देखने नहीं मिला। प्ले एंड मिस, बल्ले और गेंद की कोई मुलाकात नहीं। ओवर नंबर 1 समाप्त, स्कोर 11 रन बिना कोई विकेट खोए। लक्ष्य 52 रनों का। टीम मीटिंग अलाउड नहीं है, नो डिस्कशन अलाउड। ताबड़तोड़ अपनी जगह पर चलिए, नहीं तो पेनल्टी का सामना आपको करना पड़ेगा। जो भी आपको प्लान करना है डगआउट में कीजिए। कौन किधर खड़ा रहेगा, कौन सेकंड ओवर डालेगा, ये सब प्लानिंग ये आपको डगआउट में करनी होती है। मैदान में आपको 25 मिनट का जो समय दिया गया है 5 ओवर पूरा करने के लिए। हम बार बार कमेंट्री के माध्यम से आपको ये सूचना देंगे, पुश जरूर करेंगे। परिस्थिति कोई भी हो, नियमों का पालन काफी महत्वपूर्ण होता है। दूसरे ओवर की गेंदबाजी की कमान संभालिए गेंदबाज। सचिन, पहले ओवर में अच्छी शुरुआत मिली है, फाउंडेशन अच्छा गिरा है। सचिन कमेंट्री बॉक्स के एंड से दूसरा ओवर की शुरुआत करते नजर आएंगे। फील्डिंग में तब्दीली थोड़ी सी, 2 ओवर दूसरा ओवर का पावर प्ले, 3 खिलाड़ी 30 दायरे के बाहर। आप देख सकते हैं डीप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी, डीप लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी। बार बार यू टेक अ लॉन्ग टाइम टू एडजस्ट द फील्ड गाइस। आप काफी समय ले रहे हैं फील्डिंग एडजस्टमेंट करने के लिए। सचिन तेज तर्रार गेंदबाज, ये फुल टॉस, लेकिन लोअर फुल टॉस थी, इसको कारपेट के साथ खेला था। मिड विकेट क्षेत्र में पहले अटेम्प्ट में अच्छा क्षेत्ररक्षण नजर नहीं आया। 1 रन को 2 रन में तब्दील करने में कामयाब। अच्छी दौड़ लगाई विकेटों के बीच दोनों बल्लेबाजों ने, 2 रन आसानी के साथ मुकम्मल भी किया। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 13 रन। 52 रन बड़ा लक्ष्य तो नहीं माना जाएगा क्योंकि सर्कल मैदान है, काफी गैप है 2 क्षेत्ररक्षकों के बीच, उसका फायदा उठाना पड़ेगा। इस बार ये पैडल शॉट खेलने की कोशिश, बहुत बढ़िया शॉट, अंपायर का इशारा। 22 ये 4 रन बल्ले के अंदरूनी किनारे लगा, विकेट के ऊपर सर के ऊपर से गेंद गुजर गई डीप टर्नमैन दिशा में 4 रनों के लिए। ठीक है, थैंक यू। अच्छा शॉट था, डेवलप शॉट कहना पड़ेगा। कुछ अलग करना चाहते थे, पहली गेंद की लाइन में आए, फिर गेंद के नीचे आए, विकेट कीपर के सर के ऊपर से पल्लू स्कूप 4 रनों के लिए। सचिन, ये ऑफ स्टंप के बाहर से लेग साइड में क्रॉस बाइटेड शॉट, बहुत बढ़िया टाइमिंग और गेंद 6 रन के लिए फरार। आठ रन पर बल्लेबाजी करते हुए 1 थी स्कोर। इस बार फ्रंट फुट पे बीट हुए, बहुत बढ़िया गेंदबाजी। इस बार अच्छा मिश्रण देखने मिला सचिन द्वारा, वापसी करते नजर आए सचिन। जानबूझ को बल्लेबाज के रिच के बाहर रखा, ऑफ स्टंप के बाहर रखा, बल्लेबाज को खेलने के लिए उकसाया, कामयाबी तो नहीं मिली। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, विकेट कीपर के दस्तानों में गेंद सुरक्षित डॉट के रूप में। सचिन फिर एक बार कमेंट्री बॉक्स के सामने से निकलते हुए
इस बार ऑप्शन से ज्यादा बाहर, लेकिन अच्छा ड्राइव, फोर्सिंग ड्राइव और बढ़िया फील्डिंग, पिकअप एंड थ्रो इन वन एक्शन। रज्जाक को अब जोखिम उठानी पड़ेगी, लेकिन सामने आएंगे अब जोखिम। राइट हैंड बैट्समैन जो है वो जोखिम है, नॉन स्ट्राइक एंड पर लेफ्ट हैंडर बैट्समैन है वो रज्जाक है। हजूरी 11 की है, आगाड़ी की यह स्ट्राइकिंग जोड़ी है, अच्छा कामगिरी करती हुई 24 रन स्कोरबोर्ड पर दर्शाता हुआ। अभी भी सफलता के साथ पीछा करते नजर आए, चेस करते हुए। इस बीच सचिन, इसके बाद साई स्पोर्ट्स क्लब तैयार है। 4 ओवर का मुकाबला आपको जीतने वाली टीम के साथ खेलना होगा, प्री क्वार्टर फाइनल मैच। इस बार ये ड्राइव हवा में थोड़ा खेला, अंजाम दिया लॉन्ग ऑफ की दिशा में, 1 रन ही मिलेगा। खिलाड़ी वहां पर मौजूद है, अच्छी क्षेत्ररक्षण करते नजर आए। 1 रन के साथ ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड दर्शाता हुआ 25 रन 25 विदाउट एनी विकेट। अब चाहिए बराबर 27 रन। 27 रन आने वाली 18 गेंदों में। फिर एक बार इकट्ठा हो रहे हैं सब, हर्डल हो रहा है। अंपायर, यू आर राइट टू वार्न, व्हाई यू स्टैंड फॉर देयर, यू जस्ट वार्न द प्लेयर टू स्पेल इट आउट, दिस इज योर ड्यूटी। अभी देखिए, अगर दोनों पावर प्ले की तुलना की जाए तो शाम 11 के पावर प्ले में 10 रन 3 विकेट थे, और यहां पर 52 रन का पीछा करती हुई टीम हजूर 11 के 25 रन बिना कोई विकेट को है। अच्छी शुरुआत मिलेगी तो आपको इमारत खड़ी करनी है उसके ऊपर रनों की। शुरुआत अच्छी तो अंत भला। हमारे हिंदी पिक्चर में कभी भी कोई हीरो नहीं मरता, वो हमेशा कुछ करके ही जाता। शुरुआत अच्छी होनी चाहिए। चलिए मैच की ओर चलते, 18 गेंदों में 25 रन। अब जीत नजर के सामने है, विकेट इन हैंड है, एडवांटेज है बल्लेबाजी करने वाली टीम हजूर 11 को। अब जोखिम सामना करेंगे तीसरे ओवर की पहली गेंद का। अपना दूसरा ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज रफीक, लेफ्ट आर्म और 2 विकेट आते हुए। इस बार अच्छा खेला ड्राइव कारपेट के साथ, लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन मिलेगा। दोनों की अच्छी साझेदारी पनपती हुई 26 रनों की। अब 26 ही रन चाहिए आने वाली 17 गेंदों में। आधी मंजिल तो इन्होंने तय की है। डगआउट में उनके बल्लेबाज अपनी बारी का इंतजार करते हुए, लेकिन रज्जाक ने जो शॉट खेला था सिक्सर के लिए, ऑफ स्टंप के बाहर से गेंद को उड़ाया था उन्होंने डीप विकेट के सर के ऊपर से 6 रन के लिए। अब 17 गेंदों में चाहिए 26 रन। विकेट कीपर शाम, कैप्टन कम विकेट कीपर, बार बार फील्डिंग में तब्दीली करते हुए, कुछ नया प्लान करते हुए, लेकिन काफी समय ले रहे शाम। प्लीज रफीक कभी राइट आर्म और कभी लेफ्ट आर्म और कभी लेफ्ट आर्म राउंड, एंड बदल कर गेंदबाजी करते नजर है। इस बार लेफ्ट आर्म राउंड, इस बार ये बड़ा शॉट खेलने की कोशिश, ठीक बल्ले पे गेंद नहीं आई। क्रॉस बैटेड शॉट ट्राई किया था, बल्ले के जड़ से टकरा कर गेंद मिड विकेट की दिशा में, 1 ही रन मिलेगा। विकेट चाहिए शाम 11 को। एक बड़ा स्ट्रोक, एक बड़ी हिट हजूर 11 को मैच में पूरी तरह से लाकर खड़ा कर देगी। अब जोखिम स्ट्राइक पर, राइट हैंड बैट्समैन जोखिम ऑन स्ट्राइक। इस बार ऑप्शन से बाहर, ज्यादा बाहर, अंपायर की बाहें फैलाकर इशारा हमारे कमेंट्री बॉक्स के जानिब आता हुआ वाइड का। अपनी गली से दूसरे की गली में घुसने को कहते हैं वाइड। अपनी गली छोड़ी दूसरे के गली में घुसे। अंपायर ने कहा नहीं भाई ये नहीं चलेगा, आपको गेंद, आपको वापस गेंद डालनी होगी। इस बीच रफीक, ये अच्छा ड्राइव था कारपेट के साथ, सर्कल के अंदर खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिलेगा।
लेकिन ये जो विकेट है सीमेंट विकेट, इसको अच्छी तरह से सजाया है। कोपरी 40+ के जितने भी खिलाड़ी उनकी मैं तारीफ करूंगा। ये आउटफील्ड बहुत बढ़िया है। अगर आप में काबिलियत है, नजाकत है, तो आप गैप का उपयोग कीजिए, गैप में से गेंद को निकालिए। चौके छक्के मारने से कोई हीरो नहीं बनता। क्रिकेट की लाइफलाइन क्या है? सिंगल डबल। और हमारी मुंबई की लाइफलाइन क्या है? लोकल ट्रेन। इसके बाद 4 ओवर का मैच होगा। इस बीच रफीक राउंड द विकेट। ये यॉर्कर लेन थी, लेकिन बल्ले के जड़ से चौको खेला। लॉन्ग ऑफ रीजन में खिलाड़ी वहां पर पेट्रोलिंग करते नजर आए। एक रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। सिंगल के साथ, सिंगल डबल के साथ आगे बढ़ने की मुहिम में नजर आए दोनों बल्लेबाज। जोखिम और रज्जाक अच्छी शुरुआत दी है, लेकिन रफीक ने इस ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। सिंगल के साथ आगे बढ़ रहे। मैच अब थोड़ा कश्मकश भरा, संघर्षपूर्ण मैच, रोमांचक मैच की ओर मुड़ता हुआ। रफीक इस बार ऑप्शन से ज्यादा बाहर। इस बार गति से गेंद डालने के बजाय, स्पीड बढ़ाने के बजाय दिशा से भटकते नजर आए। अंपायर ने इसको फिर एक बार वाइड का इशारा। स्कोर में अतिक्रमण में 1 रन की बढ़ोतरी। स्कोर 31 रन। अब 21 रन दूर है टीम हजूर 11 अपने टारगेट से। ये अच्छा शॉट था, लेकिन 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। यहां पर खिलाड़ी वहां पर चुस्ती फुर्ती के साथ गेंद को लेकर आगे बढ़ते नजर आए। 1 रन के साथ स्कोर 32 रन। अब 20 रन चाहिए। गेंदे बाकी बची है 13 गेंदों में 1 टू गो। 2 वाइड है इसमें। सब सिंगल है, 2 वाइड है, करेक्ट। 12वीं खिलाड़ी यहां पर है। 1 टू गो। नो बडी कैन कैलकुलेट। कोई कैलकुलेट कर ही नहीं पाएगा। 12वीं खिलाड़ी उसके लिए तो बैठे हैं, आपको अलाउड ही नहीं है स्कोर नीचे से पूछने के लिए। हम बार बार गेंद और रन के बारे में बता रहे हैं आपको। मराठीमध्ये एक चांगलं म्हणतात, कान खोले डोळे उघडे ठेवा, लक्ष्य विचलित करून देऊ नका। 13 गेंदों में 20 रन। क्या मैच है। 5वां 6ठा ओवर नए गेंदबाज आएंगे, ये तो तय है। ये सॉरी 4था 5वां ओवर नए गेंदबाज आने वाले हैं। रफीक अपना तीसरा टीम का ओवर लेकर और खुद का दूसरा ओवर अब समाप्ति की कगार पर बढ़ता हुआ। लास्ट बॉल ऑफ 3rd ओवर। 13-20 का मैच पुल किया। 1 रन के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर में 19 रन, 12 गेंदों में 19। अब लक्ष्य हजूर उनके सामने। शाह मिलन को चाहिए विकेट, विकेट और विकेट। रन को दबाना मुश्किल है, विकेट चटकाएंगे तो मैच में वापस आ सकते हैं। अंपायर ने कहा पानी अंदर भेजिए। मैनेजमेंट कमेटी के कार्यकर्ता, मैनेजमेंट कमेटी के खिलाड़ी जाएंगे अंदर पानी लेकर। बाकी अगर आप अंदर गए कोई खिलाड़ी तो 2 रन बिना FIR, केस दर्ज। पाणी जरा बसूनच प्या, बसूनच प्यावं. उभ्याने पाणी ढोसलं जातं, बसून पाणी पिलं जातं. त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. आपण धावतो पळतो उन्हामध्ये, तेवढा आपला रक्तप्रवाह ब्लड प्रेशर हाय असतं, हृदयाशी कनेक्शन असतं, कदाचित त्याच्यावर दबाव येतो. म्हणून आजकाल तरुण मुलांमध्ये अटॅकचं प्रमाण जास्त आहे. काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आम्ही कॉमेंटच्या माध्यमातून 30 वर्ष मी बोलतोय, आता बरं वाटतं. मुलं बसून पाणी पितात, फार छान वाटतं. सांगणं आपलं काम, ऐकणं तुमचं काम. शिक्षक शिकवतात, किती विद्यार्थी 100% मार्क काढतात. चला, त्या गोष्टी वेगळ्या, या गोष्टी वेगळ्या. पण युवासना चषक आहे, युवकांचा चषक आहे. आज भारत देश 80% युवकांचा देश आहे. हा भारत यंगिस्तान म्हटलं जातं भारत देशाला. यंगिस्तान, हमारा हिंदुस्तान, यंगिस्तान. फार चांगलं वातावरण.
आणि आता वेळ बघितली, श्याम स्वतः चेंडू हातात घेतोय. श्याम ने गेंद हाथ में ली, कैप्टन लीड फ्रॉम द फ्रंट. आप उनको ही करना है जो भी करना है, अब तुम्हारे हवाले. शाम के हवाले वतन साथियों. ये लोकल टीम है हमारी, दोनों थाना क्षेत्र की टीम है. इसके लिए हम अच्छी खासी पहचानते हैं इन सभी खिलाड़ियों को. बहुत बढ़िया लग रहा है. काफी प्रखरता से धूप है, ये नहीं है, काफी. चलते मैच की ओर. 2 ओवर 19 रन. शाम ऑन इज वे. अनुभवी है शाम. लूज डिलीवरी, शॉट ऑफ लेन, सही नसीहत. गेंद जाएगी सीमा रेखा पार नहीं. बहुत बढ़िया रोका वहां पर, बाउंस. अच्छी फील्डिंग का प्रदर्शन डीप पॉइंट की दिशा में. 2 रन के साथ ओवर की शुरुआत. लेकिन यह गेंद उतनी खासी प्रभावी नहीं थी. शॉट ऑफ लेन थी, उड़ाया जरूर, कट किया हवा में. हालांकि रज्जाक के पास वो काबिलियत है, खेलने की क्षमता है. अब 11 गेंदों में चाहिए 17 रन. 11-17 का मैच. शाम विकेट लेने के लिए आए हैं. विकेट चाहिए टीम शाम 11 को. इस बीच गेंद ये पैर से टकराई, लेकिन ऑफ स्टंप के बाहर थी. इंपैक्ट. 1 रन मिलेगा लेग बाइस के रूप में अंपायर का इशारा आता हुआ. लेकिन शाम ने इस बार बल्लेबाज को चौका न रहने के लिए मजबूर किया. गेंद को जानबूझ के आगे डाला था फुलर लेन. 10 गेंदों में चाहिए 16 रन. एक आध दूसरा विकेट गिरा तो वापस आ सकती है शाम 11, बशर्ते लाइन और लेन पर गेंदबाजी करनी होगी. विकेट चाहिए, अन्यथा आपकी झोली खाली होगी. लक्ष्य वैसे भी अभी नजदीक आ चुका है. दोनों बल्लेबाज सेट हो चुके हैं. उनको अच्छी खासी गेंद नजर आ रही है और अच्छी आंखें जमी अभी उनकी. पैरों में अच्छी हलचल हो रही है, फुटवर्क अच्छा हो रहा है. दोनों के बीच के तालमेल भी बहुत बढ़िया है. एक रन के साथ बड़े. खराब गेंद का इंतजार किया, उसका समाचार भी लिया. फिर एक बार रज्जाक 24 रन पर निजी स्कोर पर 9 सेकंड पर. जोखिम स्ट्राइक एंड पर. ये अच्छी गेंद, बढ़िया गेंद. अपील जोरदार हुई है डॉट डिलीवरी के पर, लेकिन ये शॉट वो बिगिट करना चाहते थे, बिना लाइन में आकर गेंद को उड़ाना चाहते थे. क्रॉस बैटर शॉट आड़े बल्ले से कामयाबी नहीं मिली. शाम ने वापसी की है. हाँ मैं कैप्टन हूं, हाँ हूं मैं खलनायक. ये डायलॉग बहुत बढ़िया था खलनायक पिक्चर का. लेकिन यहां पर क्या शाम तारनहार बनेंगे, संकट मोचक बनेंगे? विकेट चाहिए, कोशिश वही जारी है. 3 गेंदों का खेल शेष इस ओवर में. अब इक्वेशन सिचुएशन मैच का देखते क्या है. बचे हुए 9 गेंदों में 15 नहीं 16 रन चाहिए 9 गेंदों में. शाम ये फुल टॉस ठीक से टाइम नहीं किया. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन लिया, दूसरा रन तेजी के साथ पूरा करना होगा. और बेहतरीन रनिंग, बहुत बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. काफी अच्छा तालमेल, जोर लगाना पड़ा, खास करके 900 एंड पर, डेंजर एंड पर दौड़ रहे थे. थोड़ा और नीचे आता, अगर पावर के साथ डालते थ्रो में ताकत होती तो. लेकिन अभी 8 गेंद और 14 रन. मैच अभी भी यहां वहां हो रहा है. बहुत बढ़िया मैच, क्या जबरदस्त मैच हो रहा है ये. शाम इस बार पोल किया और ये गेंद जाएगी ऊपर. उड़न खटोला 6 रन के लिए फरार. शॉट डीजे, वाह व्हाट अ शॉट. थैंक यू. ये समय सूचकता कहते थे, समय सूचकता. गेंद को जल्दी पढ़ लिया था, रीड किया था, पोजीशन में आए और एंगल बनाया, कोन बनाया और खेल दिया डीप स्क्वायर के ऊपर से.
दूर नदिया के उस पार 6 रन के लिए गेंद फरार, हान हैंडसम सिक्सर। 7 गेंदों में 8 रन। अभी भी मैच ओपन है, अभी भी मैच ओपन है। बहुत बढ़िया शॉट, ये अच्छा शॉट है, हवा में ये कैचेबल है और ये कैच लिया है और ये विकेट भी गई है। वो अटा मैच, फिर एक बार वापसी करती हुई टीम शामिल है। काय मैच है, व्हाट अ मैच। 6 बॉल 8 रन, बिग मैच, बिग मैच। शहजाद नवीन बॅट्समॅन, इकडे मला ते दोन घेऊन 6 गेंदों में 8 रन। क्या मैच है, इसको कहते हैं कश्मकश भरा, काय होऊ शकतं। कोण आहे बघूया आपण आता गोलंदाज। अकबर, अगर पहली दूसरी गेंद दौड़ गई और बड़ा हिट, कुछ भी हो सकता है। ऊंट जीत का किस करवट बैठेगा, ये तराजू जीत का किस और झुकेगा। अकबर, आता रज्जाक हा महत्वाचा खेळाडू, हा बीट झालाय, सुंदर चेंडू वापसी केली आहे, सुंदर चेंडू, नो डाऊट, दॅट्स अ नाईस स्किल ऑफ डिलिव्हरी। उजव्या ठिच्या बाहेर ठेवला, फलंदाजाच्या आवाकाच्या बाहेर ठेवला चेंडू। रज्जाक सेट बॅट्समॅनला बीट करतो अकबर। 5 चेंडू 7 धावा, अजून मैच संपली नहीं है, पिक्चर अभी भी बाकी है दोस्तों। हा कडक शॉट है आणि आर पार येईल षटकार। रज्जाक के लिए ताली बजनी चाहिए, क्या बढ़िया बैटिंग किया रज्जाक ने। फुल टॉस गेंद को बराबर पनिशमेंट किया, जल्दी पड़ा गेंद को रीड किया और तब्दील किया 6 रन में। 1 रन की जरूरत, अब मैच में क्या बचा है। बहुत ही बढ़िया फाइट थी, 52 रन का पीछा कर रही थी रज्जाक, और खास करके पहली विकेट जब गिरी जोखिम की, अच्छी पार्टनरशिप, लेकिन रज्जाक डटे रहे, मैच को खत्म करके लौटेंगे। इस बार कट किया 1 रन के साथ हजूर 11 दूसरे राउंड में।